नमस्कार, मी योगेश माने, NDTV मराठीच्या प्रपंचमध्ये आपलं स्वागत आहे. एरवी तुम्ही पाहता की आम्ही प्रपंच आमच्या स्टुडिओमधून करतो, त्यावेळेला काही राजकीय गेस्ट असतात आमच्याबरोबर किंवा एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती न्यूजरूममधले सहकारी तिथं आपलं मत मांडत असतात. पण आज आम्ही थेट नागपुरातून तुमच्याबरोबर प्रपंचमध्ये सहभागी होणार आहोत. त्यासाठी चर्चेत माझ्याबरोबर सहभागी होणार आहेत अभय देशपांडे सर, सागर कुलकर्णी, राहुल कुलकर्णी सर आणि श्रीरंग खरे. आज एक आठवड्याचं अधिवेशन विदर्भात झालं. या अधिवेशनात विदर्भाला मिळाला काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे की फक्त हिवाळी अधिवेशनाची परंपरा मोडायची नाही असं म्हणून ती औपचारिकता पूर्ण केली. या अधिवेशनाचं फलित काय? आपण सर्वात आधी जाऊया अभय सरांकडे. अभय सर. नाही, असं आहे की प्रत्येक अधिवेशनानंतर आपण त्या अधिवेशनाचं फलित काय याचा शोध घेत असतो. पहिल्यांदाच मला वाटतं की एकच आठवड्याच्या अधिवेशनामध्ये काय मिळालं हे आपण शोधतोय. या अधिवेशनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही सभागृहातलं विरोधी पक्षनेतेपद रिक्त असताना झालेलं हे अधिवेशन आहे. एक आठवड्याच्या अधिवेशनामधून फारसं काही निष्पन्न होईल असं वाटत नव्हतं. पहिला दिवस तर आपला शोकप्रस्तावानंतर सभागृह तहकूब केलं, त्याच्यामुळे कामकाजाचे जे दिवस होते त्यात काही फार मोठा निर्णय किंवा घोषणा झाल्या नाहीत. साधारणतः नागपूर कराराप्रमाणे अधिवेशन घेताना विदर्भाचे प्रश्न मार्गी लागावेत हाही त्याच्यामागची भावना असते. पण या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या दृष्टीने कुठलं पॅकेज किंवा कुठल्या मोठ्या घोषणा, कुठल्या प्रकल्पांचे अनाऊन्समेंट असं कुठलाही मोठा निर्णय झालेला नाही आहे. म्हणजे अतिवृष्टीच्या संदर्भातली चर्चा ती झाली. आता उत्तरातून त्याच्या जी मदत पॅकेज जे दिले त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही मिळेल अशी अजिबात शंका त्याच्याबद्दलचं काही सांगता येत नाही. दुसरा असा मुद्दा आहे की या अधिवेशनामध्ये जे ट्रेंडिंग विषय वाटत होते की पुण्याचं जमीन प्रकरण असेल किंवा या संदर्भात साधा उल्लेखही विरोधी पक्षाकडून झाला नाही, हेही या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. कारण जे उल्लेख बाहेर होतात ते सभागृहात करायला विसरतं की काय विरोधी पक्ष अनेकदा, अशी शंका याच्यामुळे येते. नाही, मला वाटतं की मला सर प्रश्न तुम्हाला किंवा राहुल कुलकर्णींना किंवा सागरला तिघांना एक प्रश्न विचारायचा आहे की विदर्भात अधिवेशन घेण्यामागचा निर्णय का घेतलेला होता त्यावेळच्या प्रशासकांनी, तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मगाशी आशिष जयस्वाल जे मंचवर आलेले होते NDTVच्या, त्यांनी असं म्हटलं की आता विदर्भाचा अनुशेष बऱ्यापैकी कमी झाला आहे, विदर्भ प्रगतीच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता हे प्रथा परंपरा पायंडे आता कुठे ना कुठेतरी थांबवायला हवेत असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मुळात कसं आहे की जे शहर पूर्वी राजधानी होतं आणि नंतर उपराजधानी झालं आहे, ते महाराष्ट्रात येताना आपण करार केलेल्या ज्या कमिटमेंट आहेत त्याच्यामुळे आपल्याला इकडे अधिवेशन तर घ्यावंच लागेल. प्रश्न आहे अनुशेषाचा मुद्दा जो होता तो मला वाटतं की मागच्या 15-20 वर्षामध्ये अनुशेषाचा मुद्दा जवळपास निकाली निघाला आहे. विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत, त्याच्यामुळे तो मुद्दा तसा राहिलेला नाही. तरी पण विदर्भाशी निगडीत जे प्रश्न असतात त्याच्यावरच मुख्यतः भर असावा. माझं असं आता या अधिवेशनात आता मी गेलं सोमवारपासून पाहतोय, एकतर विदर्भाचं स्पेसिफिक असा काही प्रश्न दीर्घकालीन चर्चा आत्ता तरी झाली नाही. दुसरी गोष्ट की मुळात ती चर्चा व्हावी का किंवा इथले स्थानिक मुद्दे आहेत यापेक्षा सुद्धा सत्तेचं केंद्रस्थान आज विदर्भातले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. महसूलसारखं सगळ्यात जास्त कॅबिनेटमधलं हेवी वेट खातं ते देखील बावनकुळे, नागपूर आणि विदर्भातलेच आहेत. मग तत्सम इतर काही आपण खाते बाकीचे आहेत तर आहेच आहेत. तरी एका आठवड्याच्या कालावधीच्या अधिवेशनामध्ये मला सर्वात जास्त जाणवलं ते म्हणजे विदर्भाच्या चर्चेपेक्षा कालावधी म्हणजे दिवसाचा कालावधी 7च दिवस आहे, पण जो तासाचा आवर्स जो कामकाज आहे ते मात्र मी बऱ्यापैकी पाहतोय की विधानसभा आणि विशेषतः परिषद, म्हणजे तुम्ही पण पाहिले असेल की विधान परिषद सकाळी 9ला सुरू होत नाही, यापूर्वी कधी फार पाहिली नाही. आणि रात्री विधानसभा 2 दिवसापूर्वी रात्री 1:30 वाजता संपलेली आहे. शुक्रवारी रात्री विधानसभा 1:30 वाजता संपलेली आहे. म्हणजे 2 दिवस हाऊस रात्री 1:30 पर्यंत गेल्या काही कालावधी वर्षांमध्ये झालेलं नाही आहे. म्हणजे मला असं जवळपास मला हेच विचारायचं होतं याला जोडून की ठीक आहे, तू 2 दिवस चाललेलं कामकाज सांगितलं, मात्र अभय सर असतील किंवा राहुल कुलकर्णी असतील, श्रीरंग, तू गेले अनेक वर्ष हे अधिवेशन कव्हर करताय, तुम्ही खरंच इतकं शॉर्ट टर्मचं अधिवेशन कधी पाहिलंय? नाही, आता यावेळेच्या परिस्थितीमुळे त्यांनी ते घेतलं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सगळ्यांना आता रस आहे. पण जर प्रश्नोत्तराचे तास वगळले, कारण माझं असं मत आहे की लोकप्रतिनिधीबद्दल आपली जी एक साधारण धारणा असते ती प्रश्नोत्तराचे तास
वगळले तर कदाचित इतर वेळेला ते बरोबर असेल, पण प्रश्नोत्तराच्या तासामध्ये खरोखरच फार उत्तम पद्धतीचे प्रश्न आणि त्याला उत्तर घेण्याचा प्रयत्न असतो. 2च पॅरामीटर आहेत. 2च पॅरामीटरवरती विदर्भाच्या आकडेवारीनुसार जर आपण बघितलं तर खरोखरच अनुशेषाचे आकडे हे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत असं दिसतंय. कारण मधल्या काळात राज्यपालांची भूमिका काय असावी, वैधानिक विकास महामंडळांना पुन्हा पुनरुज्जीवित करायचं का याची चर्चा झाली. ज्याला आपण इंग्रजीमध्ये होलिस्टिक पद्धतीचं डेव्हलपमेंट म्हणतो ते 2च मुद्दे आहेत, सर्वंकष, आणि वर्षानुवर्षे ते चर्चेत असतात. म्हणजे विदर्भाच्या अनुषंगाने तुम्ही पुण्यात असाल किंवा मुंबईत असाल तर असं दिसतं की रोजगाराभिमुख जो विकास विदर्भाचा होणं अपेक्षित होतो तो झालेला नाही आहे. बहुतांश नागपुरातली मुलं ही तुम्हाला पुण्यात दिसतात. ती का दिसतात? कारण मिहान असेल किंवा विदर्भातल्या बुटीबुरीसारखा प्रकल्प असेल, तिथं गेली 10-15 वर्ष अलीकडच्या काळात का नितीन गडकरी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर 5,000 एकर जागा दिली, 3,000 एकर जागा दिली, काही राष्ट्रीय संतांना ती जागा दिली, पण त्याचं जे युटिलायझेशन होणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही आहे. मग पुण्यात तुम्हाला काय दिसतं किंवा नागपुरातल्या अनेक रस्त्यावरच्या तरुण मुलांना तुम्ही बोला, कारण आता ह्या प्रेक्षकामध्ये पण बरीचशी तरुण मुलं होती, त्यांना जर तुम्ही विचारलं की नागपूर इतकं सुधारतं आहे, इतके उत्तम पद्धतीने, म्हणजे शेजारचा मध्य प्रदेश घ्या किंवा महाराष्ट्रातल्या इतर भागामध्ये पण सुरू असलेल्या पायाभूत रस्ते विकासाची कामं बघा, त्याची सुरुवात विदर्भापासून झालेली आहे. उत्तम पद्धतीचे रस्ते, अगदी मुंबई पुण्यात नसतील तेवढे उत्तम पद्धतीचे रस्ते आहेत, पण रोजगार मिळाला का? नाही मिळालेला. आत्ताच हायकोर्टाने हा प्रश्न विचारला की अरे इतकी मुलं मरत आहेत तुमची कुपोषणामुळं आणि तुमच्या आरोग्य सुविधा तिथं पोचत नाहीत म्हणून. हा प्रश्न आजचा नाही आहे. गेली 3 दशकं विदर्भातल्या ह्या मागास भागातल्या आदिवासी पट्ट्यातल्या कुपोषित बालकांचा नाही, पण मला राहुलजी मला थांबवायचं आहे की मुळात ना गेल्या म्हणजे आपण जर पाहिलं, आपण जे पाहतो या पिढीमध्ये की या काळामध्ये 2014 पासून विदर्भामध्ये सत्ता केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस राहिलेत. दुसरीकडे पुण्यात तुमच्याकडे मेट्रो नाही झाली लवकर, पण इथं लवकर होऊन गेली. नाही, पण सागर असं आहे ना की जे मराठवाड्याचा प्रश्न झाला ना तोच नागपूर विदर्भाच्या संदर्भात. रोजगार फक्त नागपूर म्हणजे विदर्भ नव्हे. मी आता जसं तेच मराठवाड्यात म्हणणार जे होतो. झालंय ना की संभाजीनगरचा झाला विकास, तिथे इंडस्ट्री आली, पण बाकीच्या मराठवाड्याचं काय? तसंच नागपूरच्या विदर्भाच्या संदर्भात नागपूरमध्ये मोठं ग्रोथ सेंटर झालं, पण नागपूरच्या आजूबाजूचे जे जिल्हे आहेत सगळे, ज्याला आपण शेतकरी आत्महत्याचं प्रमाण जास्त असलेले हे सगळे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांपर्यंत हा विकास गेलाय का? म्हणूनच त्याची तुलना विकेंद्रित करत विकासाचं जे महत्व आहे तो अजूनही सगळा भाग सगळा शेतीवर बरोबर आधारित भाग आहे. नाही, पण त्याला जोडून सागर, पण त्याला- गोसीखुर्दचा प्रकल्प किती वर्ष झालं रखडला. आता अर्थात सेंट्रलकडनं स्टेटकडनं फंडिंग, त्याच्या जे इंटरकनेक्टेड कॅनॉल्स आहेत ते पूर्ण टप्प्यावर येत आहेत, पण त्यालाही अजून पूर्ण टप्पा संपायला वेळ लागतोय. इरिगेशन लँड हा सगळ्यात मोठा एकतर इश्यू आहे, प्लस नंतर क्रॉप सिस्टीम ती तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे की दरवर्षी आपण आता अधिवेशनातले मुद्दे पाहतो. कापूस आणि कापसाला नसणारा भाव, आता जसं सोयाबीनचं आधार केंद्र नाही आहेत, अनेक ठिकाणी भाव देत नाही आहेत, जिथे पैसे द्यायचे अधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये करप्शन, म्हणजे थेट या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नसले तरी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सोयाबीनची बॅग घेऊन आले. म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न फार्मरचा सुटला नाही ही वस्तुस्थिती. नाही, मला माझ्यामध्ये असं फक्त एक म्हणायचं आहे, गमतीचा उल्लेख मग फक्त मी सांगतो की 94 पासून मी हे अधिवेशन नागपूरचं कव्हर करतोय. संत्रा प्रक्रिया हा विषय नेहमीच त्यावेळेस असतो. पासून सुरू आहे. आता तो रामदेव बाबापर्यंत आला. तो आता संत्रा प्रक्रिया उद्योग असेल किंवा टेक्स्टाईल हब करायचं असेल अमरावतीतलं, हे विषय वर्षानुवर्ष चर्चेत आहेत, परंतु ते पुढे जात नाही आहेत. हे दुर्दैवाने मला वाटतं की हे विषय मार्गी लागले तर ते नागपूरचं अधिवेशन सफल झालं असं म्हणता येईल. नाही, पण त्याच्यात एक मुद्दा आहे की तो सागर म्हणाला ते बरोबर आहे की नेतृत्व जेव्हा नागपूरकडे आलं, खास करून राज्याचं नेतृत्व जेव्हा आलं, तेव्हा दिसतंय आपल्याला की व्हिजिबली गोष्टी खूप होत आहेत. बरोबर. पण जो सर्वकष विकास आपल्याला अपेक्षित आहे, संपूर्ण जे महाराष्ट्रामध्ये चित्र आहे तेच आहे नागपूरमध्ये. पण तुम्ही समृद्धी महामार्गापासून 15 किलोमीटर आतमध्ये गेलात, कारण मी गेल्या अधिवेशनाच्या वेळेला 6 दिवस मेळघाटात येऊन जाऊन केलं, ते लक्षात आलं की तो जो समृद्धीवरचा विकास आहे तो तिथपर्यंत पोहोचलेला नाही आहे. आणि एक गोष्ट अशी आहे की शेतकरी आत्महत्येचं हे सेंटर आहे, त्याच्यावर राष्ट्रीय पातळीवरती चर्चा झाली, मनमोहन सिंह यांनी 10-15 कोटीचं पॅकेज दिलं, पण ह्या सरकारकडे त्याचं उत्तर पण सापडले त्यांना. नितीन गडकरींशी जेव्हा खाजगी तुम्ही बोलता आणि ते ऑन रेकॉर्डला पण अनेक वेळेला म्हणतात की शेतकरी आत्महत्येवरती उत्तर सापडत नाही. पण माझं असं मत आहे की नानाजी देशमुख सारखी जी योजना त्यांनी आणली त्याचे सोशो इकॉनॉमिक मराठवाड्यातले जर रिप्लिका आपण बघितल्या तर ज्या ज्या गावामध्ये तो प्रयोग झाला
तो प्रयोग इतका यशस्वी झाला की गेल्या 3-4 वर्षामध्ये त्या भागामध्ये आत्महत्याच झालेल्या नाहीत. माझा मुद्दा एवढाच आहे की आत्ता ह्या सरकारला जे इन्फ्राचे मोठे प्रोजेक्ट ते घेऊन येत आहेत, त्याबरोबरच सेमी अर्बन आणि रुरल ह्या दृष्टीनं विचार करण्याची तातडीची गरज आहे आणि त्याची सुरुवात त्यांनी नागपूरपासून जरी केली तरी हरकत नाही. एक बदल मला जो दिसतोय, जो याच्या आधीच्या अधिवेशनामध्ये, म्हणजे अभय सर सांगतात की 94 पासून त्यांनी अधिवेशन कव्हर केलं की नागपूरचं अधिवेशन म्हणजे सहल असा एक समज होता. शनिवार रविवार आलं की शुक्रवारपासून लोक बाहेर जायची, कामकाज व्हायचं नाही व्हायचं ते काय कोणाला त्यावेळेला पत्ता नसायचा. याच्या आधीची म्हणजे हे अधिवेशनच्या आधीची जी काही अधिवेशनं झाली, एक मुद्दा प्रकर्षानं जाणवायचा. एकतर उत्तर देणारे मंत्री सभागृहात नसायचे किंवा प्रश्न विचारणारे आमदार सभागृहात नसायचे. दोन्हीवरनं गदारोळ व्हायचा, उत्तर सापडत नव्हतं. या अधिवेशनात तसं चित्र फार काही दिसलेलं नाही आहे, कारण स्पॅन छोटा आहे आणि प्रत्येकाला उत्तरं हवेत असं दिसतंय. उत्तरं देणारे पण तयारीने आलेले दिसत आहेत आणि अपेक्षित प्रश्न काय विचारणारे काल पण- फक्त लक्षवेधीला प्रश्नोत्तर मंत्री किंवा उपस्थित- प्रश्नोत्तर नुसती सभागृहात चर्चा करून नाही तर त्याची अंमलबजावणी ती ग्राउंडवरचा पुढचा हा भाग विषय आहे. फार गंभीर सगळ्या आहे. specific पुढचा भाग आहे. अधिवेशनाबद्दल- मुद्दा असा आहे की आठवडाभराचं जर हिवाळी अधिवेशन घ्यायचं असेल तर त्याचं फलित काय, याच्यावर जर आपण चर्चा नाही, करतो. एक आहे की अधिवेशनामध्ये निश्चितपणे अधिवेशन म्हणजे काय आत्तापर्यंतची सगळी अधिवेशनं निष्फळ झाली आहेत किंवा त्याचा उपयोग झाला नाही असं म्हणता येणार नाही. निश्चितपणे अनेक विषय मार्गी लागले त्या अधिवेशनाच्या निमित्ताने. फक्त या 2 आचारसंहितेच्या मध्ये एक आठवड्याचं अधिवेशन घेतलं जे म्हणजे या स्पेसिफिक अधिवेशनापुरतं जर बोलायचं झालं आपण तर या अधिवेशनामध्ये चर्चा झाल्यात वेगवेगळ्या विषयावर. आणि पण धोरणात्मक निर्णय ज्याला आपण पॉलिसी डिसिजन्स म्हणतो जे अपेक्षित असतात तसा कुठला निर्णय आलेला नाही. दुसरा भाग की विदर्भ म्हटलं की सोयाबीन आलं, कापूस आलं, या संदर्भातले जे प्रश्न आहेत आज अडचणीचे त्या संदर्भात चर्चा झाल्या, पण त्याच्याबद्दलही कुठलं स्पेसिफिक रिलीफ ज्याला म्हणतो आपण तसं कुठला मिळालेलं नाही ही वस्तुस्थिती. नाही, पण मी- इनफॅक्ट मी- माझं मी- असं मत आहे हे- की सरकारनं फ्लोअर मॅनेजमेंट फार उत्तम केलं. पहिला, दुसरा, तिसरा दिवस जर अधिवेशनातला बघितला तर सरकारने नेरेटिव्ह सेट केलं आणि त्याच्यावर चर्चा होत राहिली. पहिल्या दिवशी 232 सदस्य असणार एवढे मोठ्या प्रमाणामध्ये सरकारकडे आमदार आहेत, तुम्ही जे विरोधी म्हटलं पक्ष की जे नेते आरोप नाही होते आहेत, ते त्यामुळे दिसलं काय नाही. अपेक्षित पहिले 2 दिवस विरोधी पक्ष नेत्याबद्दल जी चर्चा नाही, पण आली, हा. ते जी नावं आणली गेली ती बहुतेक असं दिसतं की सरकारचं ते फ्लोअर मॅनेजमेंटचा एक भाग भाग होता, होता. बरोबर आहे. पहिल्या दिवशी तर चर्चा झाली ती वेगळ्याच कारणानं, म्हणजे आदित्य ठाकरेच्या नावाला दुसऱ्या दिवशी माहिती आहे आपल्याला की विजय वडेट्टीवार आणि दुसऱ्या नावाची चर्चा सुरू झाली. अनिल परब यांचं. हां, तर 2 दिवस सरकारनं त्याच्यातच काढून घेतले. खरं तर आपल्याला अपेक्षित होतं की पहिल्याच दिवशी सगळ्यात मोठा गाजलेला सगळ्यात मोठा घोटाळा कोणता होता त्या घोटाळ्यावर चर्चा नाही झाली. विदर्भाच्या अनुषंगाने जर झालीच नाही असं दिसतं आहे की सरकार फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये दिवस ठरवण्यापासून ते चर्चा घडून आणण्यापर्यंत सगळीकडे यशस्वी झालेलं आहे. विदर्भाचे प्रश्न आता आले तर काही शेवटच्या दिवसातच येतील. नाही पण त्याच्यात मला नाही, हेच आणखी विचारायचं एक श्रीराम- मुद्दा बघायला मिळतोय तो म्हणजे आमदारांना प्रश्न विचारण्याची संधी दिली जाते. अनेकदा आमदारांची तक्रार असायची की आम्हाला प्रश्नच विचारू दिले जात नाही. त्यांना ते प्रश्न विचारू दिले जातात. आता जसं नाही, प्रश्न मांडण्याची संधी मिळते, त्याला उत्तरं मिळतात का हा हा, मला वाटतं मुद्दा की आहे. तो महत्त्वाचा पुढचा आहे. भाग आहे. पण लोकांच्या अपेक्षा असतात की आपल्या आमदारांना आमचे प्रश्न ते मांडावे. निश्चितपणे आता औचित्याचे मुद्दे 2-2 तास चालतात, प्रश्न मांडले जात आहेत. निश्चितपणे त्याची कुठे ना कुठे नोंद होईल अशी आशा करूया आपण. नाही पण सभागृहात आश्वासन त्या आयुधांवरनं आश्वासन पण समिती भांडाभांडी, लक्षवेधीला एवढा वेळ, औचित्याला एवढा वेळ, प्रश्नोत्तराचे नाही, तास किती कसं आहे, वेळ. आश्वासन कमिटी जी आहे त्याला ती वस्तुस्थिती सांगते की नुसती आश्वासनं दिलेली सभागृहामध्ये किती झाली आणि त्याची इम्प्लिमेंट एवढी पण पुस्तकं आहेत. अनेक आमदार आणि मंत्री म्हणाले ना, मला वाटतं मागच्या अधिवेशनामध्ये 2 मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही जे तुमच्याकडनं उत्तरं घेतली त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही, नाही. मग सरकारचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो आपण सगळ्यांनी आता तो स्वीकारला आहे. सरकारचं आजचा आर्थिक ताण ते स्वतःच आता मान्य करायला लागलेलं आहे. त्यामुळे नवीन काही घोषणा येण्याची शक्यता कमी आहे, परंतु किमान ज्याला ज्या खर्चिक नाहीत अशा संदर्भात तरी दिलासा मिळेल. आता ते लाडकी बहीण आणि या सगळ्या म्हणजे जसं राहुल म्हणाला की 2 दिवस त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांची चर्चा घडवली, पण त्या चर्चेत अडकायचं की नाही ना अडकायचं हे विरोधी पक्षाला ठरवावं लागेल. दुसरं असं आहे की ज्या विषयाचा आपण उल्लेख करतोय की त्याचा उल्लेख त्यांनी का नाही केला, त्या विषयाचा उल्लेख करायला तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपदच कशाला पाहिजे. तुम्ही कुठल्याही वाकावरनं बसू मी शकता. हेच मगापासून विचारण्याचं म्हणजे म्हणतं की तुम्ही अधिवेशन पूर्ण वेळ कव्हर करताय. आपण पाहतोय की इतकं सपक अधिवेशन, विरोधक आक्रमक नाही, मोठमोठे मुद्दे अगदी पार्थ पवार किंवा असे सगळे महत्त्वाचे मुद्दे असताना त्याच्यावरती गदारोळ नाही. एवढं सपक अधिवेशन, नाही, एवढं शॉर्ट अधिवेशन तुम्ही पाहिलं संख्या- असं वाटत नाही मला. किमान टीव्ही तर पाहतानाही दिसत संख्या नव्हतं. कमी असेल तुमची,
पण संख्या कमी असतानाही भुजबळ आवाज एकटे होते. मोठा करणारे अनेक नेते बघितलेले आपण. म्हणजे छगन भुजबळ एकेकाळी एकटे होते शिवसेनेचे सदस्य. त्या काळामध्ये त्यांनी विधानसभेतले त्यांचं कामकाज आठवा, किंवा छोट्या संख्येने असल्या मृणाल गोरेसारखे वगैरे कित्येक असे तुम्हाला उदाहरणं असतील की त्या काळामध्ये अतिशय छोट्या संख्येने होते विरोधक, पण प्रभावीपणे त्यांचा पगडा होता. आता विरोधकांकडून सारखं असं आक्षेप घेतला होता की त्यावेळेसचे राज्यकर्ते काँग्रेसचे होते आणि ते थोडेसे दयाळू आणि सज्जन होते, असं ते वारंवार नाही, सांगतात. पण मला एक सांगा, नागपूरचं असं अधिवेशन का म्हटलं, खरोखर? असं सांगतात ते वारंवार. नागपूरचं नाही, अधिवेशन अर्थात- म्हटलं की पक्षफुटीची बीजं इथं असतात. नाही, 91 पासून सुरूच आहे अरे ते. छगन भुजबळ, पण ह्या वेळेला उलटं झालंय. ह्या वेळेला मित्र पक्षातली जी भांडणं होती ती नागपूरला येऊन मिटली तसं दिसतंय. हे पण सरकारचं फलित. नाही, पण ती भांडणं होते. म्हणजे मला तर बऱ्याच वेळा शंका येते की त्या नगरपालिका निवडणुका त्यांनी अशा लढवल्या आहेत की आपस में लढो और सारे बढो. ही काय अगदी, त्यांचं धोरण होतं की माध्यमाचं- काय माहित नाही. नाही, पण या पूर्ण अधिवेशनामध्ये जवळपास दिसून आलं की चर्चा झाली आणि यावेळेस काही पॅकेजची घोषणा तर करणार नाही, जसं सांगितलं की फायनान्स फार percent शेवटचं पॅकेज नागपूरसाठी घोषित होऊन मला वाटतं 4-1 वर्ष झाली असतील. झाले. बरोबर ना? बरोबर. कारण तेव्हाच्या अधिवेशनात मला वाटतं एक नागपूर स्पेसिफिक एक काहीतरी पॅक, कारण त्यावेळेला अवकाळी दानाचा काहीतरी होता, तो प्रश्न होता, त्याला 4-5 वर्ष झाली असतील. एक जोक अधिवेशन सुरू झाल्यानंतर पसरत होता, आपल्या पण चर्चा झाली की अंतिम आठवडा प्रस्ताव कसा काय होणार. नाही, एकाच आठवड्याचं अधिवेशन आहे. नाही, एक आठवड्याच्या अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्ताव असेल का, हा प्रश्न मला पहिल्या दिवसापासून पडला होता. परंतु शेवटी विरोधकांच्या हातातलं ते एक आयुध आहे आणि वेगवेगळ्या मार्गाने चर्चा उपस्थित करतात. पण त्यातलं म्हणजे दुर्दैवी असं आहे की त्यातलं दुसऱ्या दिवशी सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आला चर्चेला, नंतर विरोधी पक्षाचा आता चर्चेचा प्रस्ताव आला, त्याच्यानंतर अंतिम आठवडा प्रस्ताव आला. त्याचं कुठलंही उत्तर आत्तापर्यंत आलेलं नाही आहे. त्या सगळ्या चर्चाच सुरू आहेत वेगवेगळ्या याच्याने. जोपर्यंत उत्तर येत नाही आणि उत्तरांमधून प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत त्या चर्चा झालं याच्यातच नाही, समाधान. मला आणखीन एक फील येतो, गेल्या 3 वर्षापासून साधारणपणे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुमच्या राज्याचा पूर्ण वर्षभराचा आराखडा तुम्ही मांडत असता आणि अपेक्षित असतं की फार काही मोठ्या गोष्टी नाही घडल्या तर त्याच्यात फार, पण हल्ली अर्थसंकल्पाचं महत्त्वही संपलंय. पुरवणी मागण्याच्या आकार म्हणजे तेच ना, आता तुम्ही विक्रमी 2ऱ्या क्रमांकाच्या मागण्या नागपूरमध्ये करताय, 91,000 कोटी रुपये, आय थिंक यावेळेला 75,000 कोटी रुपये मागताय. तर ह्याच्यातनं असं दिसतं की फक्त नागपूरच्या अधिवेशनाचंच महत्त्व नाही. जसं केंद्रीय पातळीवरती रेल्वे बजेट सगळं संपलं आणि अचानकच बातमी येते की आता रेल्वेचे नवीन इतके प्रोजेक्ट होणार आहेत. केंद्रीय पातळीवरती अजून ती शिस्त आहे. म्हणजे मला माहीत नाही की केंद्रीय पातळीवरती असं कधी झालं की पुरवणी मागण्यातनं इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे मागितलेत. हे कशाचं देवतं काय, प्रामुख्यानं असं दिसतं की राज्याची जी आर्थिक स्थिती आहे ती दिवसेंदिवस अडचणीत आहे. मी खराब आहे, महाराष्ट्र दिवाळखोरीत जाते वगैरे असं म्हणणार नाही, कारण तो जो RBIचा रेशिओ आहे त्याच्यामध्ये अजूनही आपण त्या मर्यादित आहोत, किंवा नॉर्मल GSDPमध्ये पण बरं. तर हे नागपूरपासनं मुंबईपासनं आता प्रकर्षाने जाणवत चाललं आहे की अधिवेशनाचं तशा अर्थाचं जे महत्त्व आहे, म्हणजे गुणात्मक चर्चा हा तर फारच वेगळा भाग आहे जो मी प्रश्नोत्तराचा तास याला अपवाद करतो, पण तशी चर्चाही होत नाही आहे. अधिवेशनाचं तसंही औचित्य संपलेलं आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं औचित्य संपत आहे, हे त्याच्याहून वाईट गोष्ट आहे. म्हणजे आता पुरवणी मागण्याचं येतो तर एवढ्या 75,000 कोटीच्या पुरवणी मागण्या जेव्हा येतात याचा अर्थ तुमचं की मूळ अर्थसंकल्पात केलेलं सगळं जे नियोजन आहे त्यात तुम्ही वारंवार बदल करताय, त्याचा अर्थ एक दुसरा आहे. त्याला ते कारणं सांगतात की त्याला नैसर्गिक नाही, वेगवेगळ्या योजना आपत्तीचं कारण देतात. नंतर आता लाडकी बहीणमुळे त्यांचं पैसे इकडनं तिकडे वर्ग करायला लागतात, हा भाग झाला. दुसरा आणखी एक भाग, हे शेवटी कायदे मंडळ आहे. आता गुंठेवारीसारखा एवढा मोठा कायदा आला, किती चर्चा झाली त्याच्यावर. मला वाटतं की या गोष्टींच्या संदर्भात कायदे मंडळ म्हटल्यानंतर प्रत्येक विधेयकावर त्याचा उहापोह होणे, त्याच्यावर चर्चा होणे हे अपेक्षित आहे. ते अपेक्षित काम होतंय का? म्हणजे आपण म्हणतो की प्रश्न मांडले जात आहेत, बोलायला मिळतंय, परंतु त्याच्यातून निष्पत्ती काय, हा मला वाटतं की अधिक महत्त्वाचा. छोटासा मुद्दा, मला असं वाटतं की विरोधकांचा संख्याबळामुळं असेल, पण त्यांना ज्या पद्धतीचा विजय मिळाला त्याच्यातनंही कॉन्फिडन्स लो झाला आहे. नाना पटोलेचं उदाहरण बघा तुम्ही, ते किती थोड्या मताने विजयी झालेत. विजय वडेट्टीवारांबद्दल मला काही त्यांच्या निष्ठेबद्दल शंका घ्यायची नाही, पण चर्चा त्यांच्या भोवती काय सुरू असते. त्यामुळं असं दिसतं आहे की अगदीच अर्थमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाचा प्रश्न तिथे का नाही आला, त्यांना दुखावून भविष्यातल्या अडचणी का करून घ्या, असं दिसतं आहे. विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं महायुतीला विजय मिळाला आहे त्याच्यानंतर त्यांच्यातला जो अंतर्गत आत्मविश्वास आहे तो इतका ढासळलेला आहे. मग एक बरं झालं का की नगर परिषदेचे निकाल लागले नाहीत, नाहीतर अजून तो ढासळला असता. आणि त्याच्या जोडीला इंटरनल फायटिंग. पण मला तरी असं वाटतं की सरकारनं अत्यंत जबाबदारीनं हे करणं अपेक्षित होतं की तुमच्याकडे विरोधी पक्ष नेताच नसेल
तर जे सुदृढ लोकशाही वगैरे फारच मोठे शब्द झाले असं आहे की विरोधी पक्ष आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे. मला वाटतं याच्यावर बाळासाहेब भारदेंचं फार सुंदर वाक्य आहे की जे भाषणाने सिद्ध होत नाही ते आरडाओरडा करून साध्य होईल असं बिलकुल कोणी समजू नये. त्याच्यामुळे आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नाही, पण विषयाची मांडणी, महत्त्वाचे विषय चर्चेला घेणे, त्याच्यासाठी सगळी आयुधं वापरणे, या बाबतीत तुम्हाला संख्याबळ आडवं येतं कामा नये. माझा मुद्दा तो आहे. नाही, आणखी एक प्रश्न विचारण्याचा तुम्ही मुद्दा म्हटलात की भाषणाचा, किती आमदार अभ्यासपूर्ण भाषण करताना दिसतात? त्रुटी दाखवून देणं आणि त्याच्यात बदल करायला लावणं, या दोन गोष्टी आहेत की एखाद्या गोष्टीमध्ये या त्रुटी आहेत, हे दाखवून दिलं सरकार त्याच्यावर आपोआप ठीक आहे, ओके, आयदर एक्सेप्ट करेल किंवा डिनाय करेल. एक्सेप्ट केलं तर ते बदल करेल. याच्यात थोडासा दोष प्रसार माध्यमांचा पण येतो, आपल्यावर पण येतो का? कारण त्याच्यात असं होतं की अनेकदा अभ्यासपूर्ण भाषणाला किंवा या मांडणीला जेवढं स्थान मिळालं पाहिजे माध्यमांमध्ये ते मिळत नाही, आणि अनेकदा काहीतरी उटपटांग गोष्टी केलेल्या असतात, त्याला प्रसिद्धी मिळते. ड्रेस घालतो, नाही, त्याला मला जास्त तर चर्चा होते. त्याची थोडी जबाबदारी आपल्याला नाही, पण पण आहे. मला प्रेक्षकांनाही सांगायचं आहे, मी जे मगाशीपासून म्हणते की प्रश्नोत्तराचे तास अतिशय उत्तम प्रश्न आणि तेवढ्याच उत्तम पद्धतीची चर्चा पण त्या प्रश्नोत्तराच्या तासात होते. अर्थात ती पुन्हा माध्यमाचा मुख्य फोकस बनत नाही हे आपण मान्य करून सुद्धा मला असं वाटतं की सगळेच आमदार तशा पद्धतीचे प्रश्न विचारतात असं पण नाही आहे. उत्तम चर्चा असते. आपल्या मतदारसंघाच्या बाहेर जाऊन अनेक आमदारांनी प्रश्न विचारलेले आहेत, सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यायला भाग पाडलेलं आहे. त्यामुळं प्रश्नोत्तराच्या तासाला जेवढं वेटेज द्यायला पाहिजे, आणि हल्ली असं दिसतं की पायऱ्यावरती जेवढं आपण करू त्याला आजकाल तिसरं सभागृह तिसरं म्हणायला सभागृह म्हणतात, आणि तो अजेंडा ठरवतो की नेमकं काय आहे ह्या गोष्टीवर. दुसरं की तुम्ही जे म्हणलात की मी गेल्या काही कालावधीमध्ये विशेषतः म्हणजे कुठल्या ह्याच्यावर नाही पण एक हा सूर आहे, म्हणजे इंटरनल ही खूप चर्चा आहे, नाही माहिती आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे की जे राहुल नार्वेकर अध्यक्ष झाल्यानंतरनं अनेक वेळा अशासकीय विधेयकांवर चर्चा होत नाही आहे, जी होत नाही आहे, आणि त्याच्यावरनं खूप नाराजी आहे. कारण की असे विषय त्यात अनेक असतात की त्याच्या माध्यमातून त्याच्यावर चर्चा उहापोह होणं, बिलावर त्या विधेयकांवर होणं गरजेचं आहे, आणि त्यातनं नवीन याला काय मिळणं झालंय, अपेक्षित होतं. अशासकीय विधेयकावरच्या चर्चा ज्या आहेत ना, म्हणजे फक्त आठवण म्हणून सांगतो की इंदिरा गांधींनी बँकांचं नॅशनलायझेशन केलं, राष्ट्रीयकरण. तो इंदिरा गांधीचा सगळ्यात मोठा निर्णय होता. त्याच्या 2 वर्षाआधी महाराष्ट्राच्या विधानसभेत एका अशासकीय ठरावाद्वारे या विषयावर चर्चा झाली होती. म्हणजे कुठल्या मोठ्या ह्याच्यावर काम करत होती ती मंडळी त्यावेळेस अजेंड्यावर. मला वाटतं की अशासकीय ठरावाचा प्रॉब्लेम काय होतो की त्याच्यासाठी वार ठरलेला आहे, आणि अधिवेशनच छोट्या कालावधीची होत चालल्यामुळे अशासकीय ठराव, अशासकीय विधेयक याच्यावरच्या चर्चाच कमी होत गेल्या. मला वाटतं अभय सर, एक ज्या या अधिवेशनानंतर सगळ्यात जास्त जी चर्चा होईल, ठीक आहे, छोटं अधिवेशन असेल किंवा अन्य काही महत्त्वाचे गंभीर प्रश्न मांडले गेले नाहीत किंवा विधेयकं आले नाही, पण मला वाटतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांचं विधिमंडळ सदस्य म्हणून कदाचित हे शेवटचं अधिवेशन आहे. त्यानंतर नक्कीच त्यांची जी सभागृहातली उपस्थिती आहे त्याच्यावर मात्र मिनिट्स, हजेरी आणि याच्यावर तर जोरदार चर्चा लागेल. नाही, असं की त्यांची उपस्थिती म्हणजे ते नागपूरच्या अधिवेशनाला मागच्या काही आपण याचा मुख्यमंत्री असताना पूर्ण वेळ होते, पण मुख्यमंत्रीपद गेल्यापासून त्यांची उपस्थिती ही 1-2 दिवसापुरतीच असते. मुंबईच्या अधिवेशनालाही ते रोज येतात असं नाही, म्हणजे त्यावेळेस त्यांचं प्रकृतीचंही कारण होतं सुरुवातीच्या काळामध्ये. पण असं असतं की शेवटी आपला नेता सभागृहात ज्यावेळेस उपस्थित असतो ना, त्यावेळेस बाकीच्या आमदारांमध्येही त्या विषय, म्हणजे आपण बघितलं तिथे की ते स्वतः विधान परिषदेत बसलेले असताना ज्या पद्धतीने सगळे आमदार विरोधी पक्षातले आक्रमकपणे बोलत होते ते बघितलं, तर नेत्यांची उपस्थिती ही जास्तीत जास्त असली पाहिजे एवढं निश्चित. तर आपण आज खास विदर्भातून आपल्या प्रपंचमध्ये की नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातून एका आठवड्याच्या अधिवेशनानंतर काय मिळालं नागपूरला आणि विदर्भाला यावर चर्चा करतो. अर्थात प्रपंचमध्ये यापुढे अशाच विविध विषयांसह आणि विविध मान्यवर गेस्टसह आपण चर्चा करत राहणार आहोत. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.